नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण BAMS असेल, MBBS असेल, BHMS, BDSमध्ये ॲडमिशन झाल्यावर आपल्याला स्कॉलरशिप कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिळतात. जरी गव्हर्मेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा मॅनेजमेंटमधून आपण ॲडमिशन घेतलं असेल तर आपल्याला स्कॉलरशिप मिळेल का, स्कॉलरशिप किती मिळेल. कारण की जर प्युअरली ट्युशन फीज आणि हॉस्टेलचा विचार केला तर खूप जास्त आपली ही फीस जाते. साधारण 3-3, 4-4 लाख रुपये प्रत्येक वर्षीही आपल्याला पे करावं लागतं. तर आपल्याला गव्हर्मेंट व प्रायव्हेट स्कॉलरशिप मिळाल्या तर आपली फी ही खूप कमी होते. आता स्कॉलरशिप किती जणांना मिळते किंवा किती मिळते याचंही आपण या व्हिडिओमध्ये पाहू. डॉक्युमेंट कोणते लागतात व स्कॉलरशिप ही 2 प्रकारच्या असतात, प्रामुख्याने गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट. आता आपण जर गव्हर्मेंट स्कॉलरशिपचा विचार केला तर सर्वात महत्त्वाची स्कॉलरशिप ही महा-DBT असते. महा-DBTचा फॉर्म आमच्या टीम मेंबरद्वारे जर आमच्याकडून काउन्सिलिंग केली तर भरून दिला जातो. याच्यामध्ये साधारण ओपन OBCसाठी 8 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर 50% व कॅटेगरीसाठी 90% स्कॉलरशिप मिळते. दुसरी म्हणजे MUHS KNS स्कीम असते, त्याच्यामध्येही तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. PD स्कॉलरशिप ही प्रामुख्याने हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी असते, म्हणजे हॉस्टेलमध्ये आपल्याला स्कॉलरशिप त्यामधून मिळून जाते. आता प्रायव्हेटचा विचार केला तर टाटा EL स्कॉलरशिप आहे. ते प्रत्येक वर्षी याचे सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये फॉर्म सुटत असतात, त्यावेळेस आपण हेही फॉर्म भरून घेऊयात. त्याच्यानंतर HDFC स्कॉलर याचे आपण वर्षभरही ॲप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला साधारण 40 ते 50 हजाराच्या वर स्कॉलरशिप मिळू शकते किंवा जशी कॉलेजची फी आहे त्याच्यानुसार ही स्कॉलरशिपला प्रोव्हाइड करतात. ANC मल्टी स्टडी स्कॉलर स्कीम, अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या स्कीम ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात मेडिकल स्टुडंटसाठी. तुम्ही कोणत्याही कोर्सला असले तरी तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते, परंतु तुम्हाला हे डॉक्युमेंट आत्ताच रेडी ठेवायचे. डॉक्युमेंटची लिस्ट आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये दिलेली आहे, तर ग्रुपला जॉईन होऊन तिथे सर्व डॉक्युमेंट लिस्ट एकदा चेक करा कोणते डॉक्युमेंट स्कॉलरशिपसाठी लागतील. कारण की नंतर खूप घाई गडबड होते, टाईम नसतो आपल्याला ॲडमिशन झाल्याच्या नंतर. त्यामुळे आत्ता सर्व व्यवस्थित करून ठेवा. आपण ॲडमिशन झाल्यावर आमच्याकडूनच ॲप्लाय करून देऊ व आपल्याला स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतील व त्यामुळे आपली फीजही खूप कमी होते. हॉस्टेलची फी कमी होते, त्यानंतर कॉलेजची फी कमी होते. जर NEET 2024साठी पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आपली स्टेटसाठी 4,000 रुपये फी आहे व स्टेट प्लस ऑल इंडिया कोटा घेतलं तर 6,000 रुपये फीज पडेल. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हॉट्सअपवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. 9730 89 89 60 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. ह्याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील तर तेही आम्हाला तुम्ही विचारू शकता. ॲड्रेस आपला संगमनेर व पुण्याला आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.